घडामोडी। वाहतुकीच्या नियमांचे पालन करा, त्याचबरोबर हेल्मेट आरशाला न लावता डोक्यात घाला, ट्रकच्या ब्लाइंड साईडने ड्रायव्हिंग करू नका असे म्हणत वाहतूक उपायुक्त पंकज सिरसाट यांनी रस्ता सुरक्षा अभियानातून विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती केली। ठाणे वाहतूक विभागाच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येत आहे। याचा कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये व नागरिकांमध्ये तसंच वाहन चालकांमध्ये वाहतूक नियमांची जनजागृती करण्याच्या कार्यक्रमाचं आयोजन ठाण्याच्या टिपटॉप प्लाझा येथे करण्यात आले होते। यावेळी पोलीस उपायुक्त आशुतोष डुंबरे, वाहतूक उपायुक्त पंकज सिरसाट, अतिरिक्त पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला। विविध प्रकारचे नाट्य, पथनाट्य सादर करून वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्यात आली। या वर्षभरात 11 लाख केसेस या वाहतुकीचे नियम उल्लंघन केल्यामुळे झाले आहेत। ठाणे शहरातील घोडबंदर रोड परिसर भौगोलिक परिस्थितीमुळे वाहतूक कोंडी होते। नितीन कंपनी, मादिवडा, कॅडबरी परिसरात ब्रिज चढत असताना लेन कट करू नये जेणेकरून वाहतूक कोंडी होणार नाही, असं यावेळी वाहतूक उपायुक्त पंकज सिरसाट यांनी सांगितलंय। गतवर्षी 19,312 केसेस या विना परवाना आणि अल्पवयीन असल्यामुळे झाल्या आहेत। त्यामुळे पालकांना देखील आव्हान आहे की मुलांना कमी वयात गाडी देऊ नये जेणेकरून अपघात आणि अशा केसेसला आळा बसेल। तसे हेल्मेट हे बाईकच्या आरशाला न घालता डोक्याला लावा, तसेच ट्रकच्या ब्लाइंड स्पॉटच्या इथून गाडी चालू नका, असं आवाहन यावेळी वाहतूक उपायुक्त पंकज सिरसाट यांनी या उपक्रमाच्या माध्यमातून केलंय। ठाणे महापालिका क्षेत्रातील दिव्यांगांना ठाणे महापालिकेच्या विविध योजनांच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या अनुदानात यंदाच्या आर्थिक वर्षात 50% कपात करण्याचा निर्णय ठाणे महापालिका प्रशासनाने घेतलाय। विविध योजनांसाठी करण्यात येणाऱ्या निधीच्या तरतुदीपेक्षा लाभार्थींची संख्या वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला असून पालिकेच्या या निर्णयाच्या विरोधात दिव्यांग बांधवात तीव्र नाराजी पसरली। दिव्यांगांना आत्मनिर्भर करण्याच्या दृष्टीने तसेच त्यांच्या उदरनिर्वाहासाठी ठाणे महापालिकेच्या समाज कल्याण विभागातर्फे विविध प्रकारच्या 20 पेक्षा अधिक योजना राबवण्यात येतात। यामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय अनुदान, दिव्यांगांना व्यवसाय करण्यासाठी अनुदान तसेच त्यांना उदरनिर्वाहासाठी अनुदान समाज कल्याण विकास विभागाच्या वतीने देण्यात येते। गेल्या वर्षीपर्यंत दिव्यांगांना विविध प्रकारच्या योजनांसाठी प्रत्येक वर्षी 24,000 एवढे अनुदान दिले जात होते। गेल्या वर्षी लाभार्थ्यांची संख्या 10,000च्या घरात होती, तर गेल्या वर्षी अनुदानाची तरतूद 14 कोटी रुपये करण्यात आली होती। मात्र या आर्थिक वर्षात लाभार्थींची संख्या 12,000वर गेल्याने दिव्यांगांना दिल्या जाणाऱ्या अनुदानात 50% कपात करण्यात आली असून यावर्षी अनुदान केवळ 12,000 रुपये देण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले। ठाणे शहरात काँग्रेसला सक्षम नेतृत्व नसल्याने शहरात पक्षाची वाताहत झाली असून कळवा विभागात तर पक्षाचा एकही नगरसेवक नसल्याचा हल्लाबोल माजी जिल्हाध्यक्ष अनिल साळवी यांनी केला आहे। पक्ष पुन्हा मजबूत करण्यासाठी पक्षाची जुनी जाणती मंडळी कार्यरत झाली असून आम्ही काँग्रेस सोबत आहोत, पुढे काम राहणार असल्याचे साळवी यांनी सांगितले। विधानसभा निवडणुकीत मुंब्रा कळवा विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार न केल्याचा ठपका ठेवत शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी साळवी यांना निलंबित केले। या आरोपाला साळवी यांनी जसं तसे उत्तर देत आपली भूमिका स्पष्ट केली। साळवी यांच्या मते विक्रांत चव्हाण ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यापासून पक्ष संपत चाललाय। त्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून माजी ज्येष्ठ नगरसेवक मनोज शिंदे, प्रदेश सरचिटणीस शैलेश शिंदे, अनिल भगत, संजय शिंदे, जगदीश गौरी, दिनेश शिळकर यांसारख्या अनेक पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस सोडले। ठाणे महापालिकेत काँग्रेसचे संख्याबळ 12-13 नगरसेवकावरून 3 वर आले असल्याचे साळवी यांनी सांगितले। महाविकास आघाडीत काँग्रेसला दुय्यम स्थान मिळाल्याचे सांगत साळवी यांनी आरोप केलाय की विक्रांत चव्हाण यांनी पक्ष संघटन वाढवण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत। अनेक प्रभागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाते तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना डावलले जाते। साळवी यांनी सांगितले की महाविकास आघाडीचा धर्म पाळत 2009 ते 2019 पर्यंत कळवा मुंब्रा विधानसभा क्षेत्रातून उमेदवारीसाठी प्रामाणिकपणे काम केले। मात्र 2024 मध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांना पुन्हा डावलण्यात आले। त्यामुळे यावेळी कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर राखून त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार केला नाही। साळवी यांनी स्पष्ट केले की आमचा DNA काँग्रेसचाच आहे। जे गद्दारीचा आरोप करतात त्यांनी आपल्या घरातील गद्दारींचा इतिहास तपासावा, असा टोला मारत अनिल साळवी यांनी विक्रांत चव्हाण यांच्यावर राष्ट्रवादी आमदारांच्या दबावाखाली काम केल्याचा आरोपही केला आहे।
महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. लाखो सर्वसामान्य नागरिकांची नाळ कायम ठेवणाऱ्या ठाणे शहरातील काही पोस्ट कार्यालयांची दुरावस्था असून काही कार्यालय हद्दीबाहेर असल्याने नागरिकांची ससे होलपट होत आहे, तर काही कार्यालयांमध्ये पुरेशा सुविधा नाहीत. याबाबत त्रस्त नागरिकांकडून आलेल्या तक्रारींची दखल घेत आमदार संजय केळकर यांनी नुकतीच पोस्ट विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेत अनेक सूचना केल्या. तसेच शासन प्रशासनाच्या मदतीबरोबरच आवश्यक निधी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती त्यांनी दिली. ठाणे शहरातील सर्व पोस्ट कार्यालये सक्षमपणे कार्यरत होण्यासाठी, नवीन पोस्ट कार्यालये निर्माण करण्यासाठी आणि स्थलांतरित झालेली कार्यालये पुन्हा मूळ जागी आणण्यासाठी आमदार केळकर यांनी संबंधित नागरिक आणि पोस्ट विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांची नुकतीच बैठक घेतली. सँडोज बाग पोस्ट कार्यालयाचे नामकरण कोलशेत पोस्ट कार्यालय करण्याबाबत श्री केळकर यांनी अधिकाऱ्यांना सूचना केली. पूर्वीचे सँडोज हे नावच आता अस्तित्वात नसल्याने पोस्टाची जागा कोलशेत भागात असल्याने त्याचे नामकरण करण्याबाबत त्यांनी आग्रह धरला. पूर्वीच्या JK ग्राम पोस्ट कार्यालयासाठी जी जागा उपलब्ध केली आहे ती तळघरात असल्याने ती बदलून पालिकेकडे नवीन जागेसाठी पाठपुरावा करणार असल्याचे श्री केळकर यांनी सांगितले. कोडिन युक्त कफ सिरपच्या 467 बाटल्यांची विक्री करणाऱ्या 3 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल 67,12,377 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या व्यक्तींच्या विरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे शहर यांनी कारवाई केली. 12 जानेवारी रोजी 2025 रोजी मिळालेल्या माहितीच्या आधारे कारवाई करून त्या दिवशी रात्री 9 जानेवारी 25 रोजी ठाणे शिळ डायगर देसाई नाका रिव्हरवूड पार्क समोर जॉन जेम्स फासरिक उर्फ ओना ॲथलबर्ट जॉन फ्रान्सिस नायजेरियन नागरिकाकडे 66,18,000 किमतीचा अंमली पदार्थ आढळून आला आहे. 17 जानेवारीपर्यंत या आरोपीला पोलीस कस्टडीचा रिमांड मंजूर केला आहे. आरोपीने बांद्रा अंमली पदार्थ विरोधी येथे NDPS ॲक्टमध्ये सजा भोगली असून परकीय नागरिक कायद्यानुसार आणि या गुन्ह्यातील 6 वर्ष शिक्षा भोगून 13 नोव्हेंबर 2024 रोजी कारागृहातून बाहेर आला आहे. 9 जानेवारी 2025 रोजी रात्री 8:30 वाजता भिवंडी कोनगाव येथे नौशाद अन्सार अहमद शेख आणि मोहम्मद तौकीर फारुख अन्सारी यांनी आपापसात संगनमत केले आणि आपल्या ताब्यात कोडिनयुक्त कप सिरपच्या 188 बॉटल्स बेकायदेशीरपणे कब्जात बाळगल्या आढळल्या. या बॉटल्स एकूण 467 आहेत. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.